एक मोठी बातमी आहे। आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील। या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्टसाठी ठोस उपाययोजना आखण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबईमध्ये विविध योजनांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात असेल असं सांगितलं जातंय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका याच वर्षी होणार असल्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याची चर्चा आहे। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 7 वाजतायत। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। ही बातमी आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आज गौप्यस्फोट करणार आहेत। पुरावे दाखवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांची पाठराखण करणार नाहीत असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तर तेच पुरावे भगवानगडावरती स्वतः नेणार असल्याचं म्हणत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं दमानिया म्हणाल्या। जोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नसल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय।